हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळेजण? माय यूट्यूब फॅमिली सगळे आय होप मस्त मजेत असाल आणि खरंच तुम्ही सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर म्हटलं आत्ता वाजल्यात जवळजवळ रात्रीचे 7 आणि आज दिवसभरात कामाच्या धांदलीत मला काही ब्लॉग शूट करायला जमलंच नाही. तर म्हटलं थोडंसं निवांत आहे आता, तर तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारूयात आणि जरा आता मस्त छान असं दिवाबत्ती वगैरे करून देवघराशेजारी थोडंसं बसून घेतलं आणि त्यानंतर तुळशीसमोर हा दिवा लावला. हा दिवा जो आहे ना, तो मला आहे ना हळदी कुंकवाला भेटला होता एका काकूंकडून आणि तो अगदी ठेवून दिला होता आणि बऱ्याच दिवसानंतर तो मला सापडला. मी आता रोज तुळशीपाशी तो लावू करते. अगदी छान वाटते आणि अगदी दगडाचं कोरीव काम केलेलं आहे त्यामध्ये. तर छान असं मस्त दिवा लावून दिला आहे आणि अगदी छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. चला तर मग दिवसभराची सगळी खूप कामं होती, ती धावपळीची होती, त्यामुळे आज मला शूट करायला अजिबातच वेळ मिळाला नाही. पण आता जेव्हा सगळं काही शांत झालं आहे, पिल्लांचा हा पसारा किती आवरलं तरी त्यांची खेळली ना, आता सुट्ट्या आहेत त्यामुळे हा काय पसारा नेहमीच चालू असणार आहे. इकडं पिल्लं असे छान टी व्ही बघत बसलेले आहेत आणि त्यांची टी व्ही बघताना पण एकमेकांसोबत थोडंफार भांडणं होत होतं. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सगळ्यांना छान अशी स्वामींच्या मूर्तीची लाईट बघून मन पण अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इकडे मी तो सगळं काही झाल्यानंतर निवांत बसले होते, तर दोघांची क्षणाला अशी काहीतरी भांडणं होत असतात. मग राग रुसवे, फुगवा फुगवी आणि मम्माला त्रास देणं. मम्माला त्रास काय, मम्मा हा मला मारतोय, मम्मा तो मला मारतं, याच गोष्टींनी अक्षरशः ही सुट्टी माझी चाललेली आहे. त्यामुळे छोटं पिल्लू तर काय विचारूच नका. अगदी सगळं काही करून मी काय केलं नाही. त्यामध्ये आज मी घेतली होती माझ्या किचनला सुट्टी. तर वेळ होताच आणि वेळ असल्या की आपल्याला या गोष्टी थोडंसं शांत बसवत नाही. मला तरी काय ना काय माझं काम चालूच असतं. सगळी तर कामं झालीच होती, आज किचनला सुट्टीच होती. थोडा वेळ शांत बसावं म्हटलं आणि आता कुठं सगळं शांत झाले, पण मला कामं दिसतात ती करून घ्यावी आणि तुमच्याशी गप्पा माराव्यात थोड्याशा. म्हणून म्हटलं चला आता कॅमेरा चालूच करा. कधी कधी कॅमेरा नसताना जगलेलं आयुष्य महत्त्वाचं असतं, नाही का? म्हणून थोडंसं शूट करायला आज राहून गेलं, कारण धावपळीची सगळी कामे मी करून घेतली. आता मला हे जरा दिसत होतं कॉर्नर की याच्यावर पण थोडीशी धूळ बसली आहे. म्हटलं हा कॉर्नर वेळ आहे तर तो क्लीन करून घ्यावा. अगदी धूळ पडली तर लगेच क्लीन केलं तर ते इझी जातं आपल्याला, नाहीतर एकदम धूळ किंवा जाळ्या जळमटं दिसली तर ते क्लीन करायला तितकाच वेळ जातो. आणि समोर जर बॉटल दिसत असेल तर काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे आणि तो पाण्याचा प्रॉब्लेम मला अगदी पण यावर्षी मात्र पाण्याने अगदी फजितीच लावलेली. अगदी सकाळी येतं, काम आवरते का नाही आवरते लगेच जाते, तर संध्याकाळी येते. पुन्हा मग दुपारी पडलेला सगळा राडा त्या पाण्यामध्येच जातो आणि पूर्ण पाणी आल्यानंतर कामामध्ये जातो. ही सगळी कामे कुठं आटपतीये तर पाणी लगेचच जाते. अशी काय आपल्या घरातल्या हाऊसवाईफांची काय कामे असतात. लोकांना वाटतं हाऊसवाईफचं आयुष्य खूप सोपं असतं, पण घर सांभाळून स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही एक मोठी लढाई आहे. ही कोणाला कळेल ती कळेल. आज मी ही एकही व्हिडिओ शूट केला नाही, पण मी माझे आई आणि पत्नी आणि म्हणून असे सगळे काही 100% कर्तव्य मी पूर्ण केले आणि त्याचा मला अभिमान आहे. हाऊसवाईफ म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काय कामं असतात घरातीला, काय असतं तेव्हा. अशीच तर असते, हे तर असतं. पण ज्या स्त्रियांना खरंच माहिती आहे की हाऊसवाईफ म्हणजे काय आणि हाऊसवाईफना कामं किती असतात घरात, हे ज्यांना माहिती त्यांनाच माहिती. प्रत्येकाला आन्सर देणं हे जमत नाही, पण ज्या खरंच लोकांना माहिती असेल या गोष्टी तर त्यांना खरंच माझं हॅट्स ऑफ आहे. बऱ्याच स्त्रिया मला विचारतात की ताई तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता. माझं त्यांना एकच सांगणं आहे की कोणाच्या मदतीची वाट बघू नका. मी सुद्धा आज हे जे काय करते ते स्वतःच्या हिमतीवरच करते. जेव्हा आपण आपली स्वतःचीच मदत करायला शिकतो ना, तेव्हा जग आपल्याला मान देतं, म्हणजेच मान द्यायला लागतं आणि रिस्पेक्ट करतं. अशात आपण स्वतःच्या पायावर उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. अख्ख्या जगासाठी त्यांची कामं संपून जातात, पण हाऊसवाईफसाठी तिचं काम नेहमी सुरूच असतं. आज मला कोणाशी तरी बोलायचं आहे म्हणून कॅमेरा ऑन केला. लोक सहजच म्हणून जातात की काय करतात दिवसभर, घरात तर असते ना. आज मला याच प्रश्नाचं उत्तर देऊशी वाटते, म्हणून मी आज तुमच्याशी बोलते. हाऊसवाईफ असणं ही जगातील एकमेव अशी नोकरी आहे जिथे कधी आईला किंवा पत्नीला किंवा स्त्रीला सुट्टीच नसते, पगार नसतो आणि कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात. त्यामध्ये म्हणा मुलांचा डब्बा आला, घराची स्वच्छता आली, कोणाचं आजारपण आलं, माणसांची सेवा आल्या किंवा पाहुण्यांचं आदरमान आलं, म्हणजे पाहुणे आले किंवा त्यांचा रिस्पेक्ट करणं आणि कोणाचं काय हरवलं आहे इथपासून ते कोणाला काय खायचं आहे इथपर्यंत सगळ्यात कल्पना तिच्या डोक्यात असतात. ती थकू शकते, पण ती आज काय काम करणार नाही असं म्हणून रजा कधी घेऊ शकत नाही आणि आज ती रजा घेऊ शकत नाही, कारण की स्त्री कधीच असं शांतपणे बसू शकत नाही. काही ना काही कामं ती दिवसभरात करते, थोडं का होईना काम ती करते, पण तिला सुट्टी ही कधीच नसते. पण मला एक गोष्ट प्रकाशाने सांगावीशी वाटते, आपण स्वतःला कमी का लेखतो. मी जेव्हा स्वतःची मदत करायला शिकले, जेव्हा मी ठरवलं की माझं अस्तित्व निर्माण मीच करणार, जसं की हा ब्लॉग, याच्यातून मला काय मिळो किंवा नाही मिळो, पण मी माझा टाईम
इकडे मी काम करतेच आहे ना, तर तुमच्यासोबत शेअर करणं इतकंच मला फार आवडतं. जसं की मी या गोष्टी सगळ्या करते तसे तुम्हीही करत असाल, पण माझ्या बघण्यात माझ्या व्हिडिओ थ्रू तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलत असेल. गृहिणी असणे म्हणजे फक्तच घरातली कामं करणं किंवा उष्टी काढणं आणि असं नाही आहे. आपण स्वतः एक मॅनेजर आहोत, आपण एक डॉक्टर आहोत, आपण एक शिक्षक आहोत आणि आपण एक खंबीर आधार पण आहोत. त्यामुळे आपण ह्या गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत की आपण घरातल्या सगळ्या काही गोष्टी आपण करू शकतो. आता पुरुष मंडळी कोणी घरात असेल किंवा कोणी जॉबवरून बाहेर जाणारे लोक असतील, घरात येणारे जे हाऊसवाईफ, तुमच्या घरात स्त्री असतील, जर तुमच्या घरात कोणी स्त्री हाऊसवाईफ असेल ना, तर तिला तुम्ही तू काय करतेस असं विचारण्यापेक्षा आजचा तुझा दिवस कसा गेला हे विचारून बघा. तिला पैशापेक्षा तुमच्या आधाराची जास्त भूक लागलेली असते आणि हीच गोष्ट त्या स्त्रीला अगदी आनंदमय वाटते. हे इतकं छोटं कौतुक पण एका स्त्रीला इतकं भरावून टाकतं की ती अजूनही दुसरी कामे एकदम उत्साहाने करायला भाग पाडते की माझं फार कौतुक झाले, अजून किती छान करता येईल मला, ह्या गोष्टीकडे ती लक्ष देत असते. पण कधी ती थकत नाही. हे जर तुम्ही 2 शब्द जरी तिला विचारले ना, अगदी मन भरून तिला ते असं वाटतं की मी अजून काय करू शकते यांच्यासाठी, ह्याच गोष्टीसाठी, याच एका वाक्यासाठी ती एकदम आतुर झालेली असते. त्यामुळे तुमच्या घरात कोणी स्त्री असेल तर नक्कीच तिला हा प्रश्न विचारण्यापेक्षा तू आज दिवसभर, तुझा दिवस आज कसा गेला हे विचारून नक्कीच तिला आनंदमय वाटवा. लोकांना वाटतं हाऊसवाईफ म्हणजे फक्त घरात राहणारी व्यक्ती, पण खरं सांगू का, हाऊसवाईफ म्हणजे घराचा तो अदृश्य खांब आहे जो घर कधी कोसळू नये म्हणून दिवस रात्र उभा असतो, हो की नाही. कधी कधी तिची तब्येत बिघडली किंवा लक्षात येत नाही, साधी मिठाची बरणी कुठे हे शोधायला सुद्धा घरात तिची गरज लागते. लगेच आवाज येतो, हे कुठे ग, ते कुठे ग. ती एकटी थकली तर अख्खं घर विस्कळीत होऊन जातं, बरोबर की नाही. स्त्रियांना माझा हा ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि असंच आपल्यासारख्या घरी हाऊसवाईफ असलेल्या स्त्रियांना नक्कीच शेअर करा. त्यांना हे बघून खरंच भारी वाटेल आणि थोडंसं आनंदमय वाटेल. बऱ्याचदा ती स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःची झोप, स्वतःचं जेवणसुद्धा बाजूला सारते. कशासाठी? तर फक्त आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी. तिचं काम कधी संपत नाही. सकाळी 5ला सुरू झालेलं तिचं काम रात्री घड्यात 11 काय म्हणा, 12 काय म्हणा, टिकटिक वाजतच राहत असतं. तिला ओव्हरटाईम मिळतो ना, सुट्टीचे पैसे मिळतात. तिला मिळतं ते फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि या 2 शब्दासाठी ती रात्रंदिवस कामासाठी झगडत असते. म्हणूनच सर्व गृहिणींना मला एकच सांगायचं आहे, स्वतःला कधीच फक्त हाऊसवाईफ म्हणून विनवू नका. तुम्ही एक मल्टीटास्कर आहात. तुम्ही एकाच वेळेचं बजेट, प्लॅनर, शेफ, नर्स, टीचर आणि मुलांच्या पहिल्या शिक्षिका. हे तुमचा प्रवास अगदी सोपा नाही बरं का, पण तो खूप मौल्यवान आहे. त्यामुळं हाऊसवाईफनी कधी स्वतःला एकटं समजू नये किंवा मला काही येत नाही, मी तर काय घरातलंच करते, किंवा बाकीचे जे कोणी बोलणारे असतील त्यांनी असं हिनवू नये की बाबा तू काय करतेस घरात, तुला काय जमतं, तू तर घरीच असते. हे शब्द बोलण्याने अगदी अतूट आणि तुटून जातात त्या स्त्रिया. त्यामुळे त्याच तुमच्या घराचा खरा उभा खांबा आहे हे समजूनच तुम्ही त्यांना एकदम आनंदमयी ठेवा. अगदी घरं तुमचं सोन्याहून पिवळं होऊन जाईल. आणि घरातल्या इतरांना एक विनंती आहे, त्यांच्या कामाचं कौतुक करायला विसरू नका. तिला पगार नको आहे, पण तिची दखल घेतली जाते ही जाणीव तिला खूप बळ देते. शेवटी घरे भिंतींनी नाही तर तिच्या कष्टांनी आणि मायेंनी बनलेलं असतं. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा रात्री घर शांत होतं आणि आपली माणसं सुखाने झोपलेली असतात ना, तेव्हा जे समाधान मिळतं ना, ते कोणत्याही पगारापेक्षा मोठं असतं. पण तरीही स्त्रियांनो, स्वतःला विसरू नका, स्वतःचे छंद जपा. मी आज थकले होते, पण तुमच्याशी बोलून मला अगदी फ्रेश वाटते. उद्या पुन्हा भेटूयात आपण एक नवीन दिवसाची नवीन ऊर्जासोबत. तुमच्याशी बोलताना मला अगदी फ्रेश आणि अगदी प्रसन्न वाटतं आणि अगदी नव्या उत्साहाने, ऊर्जेने मी हा ब्लॉग करत असते. तसंच तुमच्यापर्यंत माझ्याकडून नवीन काही ना काही पोचावं ही माझी खूप मोठी प्रयत्न चालू असतात. त्यामुळे तुमचं प्रेम हे मला भेटतंच, पण अजून प्रेम तुमचं मिळावं म्हणून यासाठी माझी चाललेली लगबग खूपच मोठी असते. तर तुम्ही मला अशा साथ द्या, प्रेम द्या. मी नक्कीच तुमच्यासोबत नवनवीन माझे व्हिडिओ नक्कीच घेऊन येत जाईल. तर असेच तुमचं प्रेम मला राहू द्यात. तर अजूनही मी माझी पिल्लाला म्हणते की माझं स्टडी घे असं चाललं होतं त्याचं. तर पिल्लूला म्हटलं थांब आपण ठेवूयात, तर नाही, आत्ता तू माझं हेच घे तेच घे. कसं बसं त्याला समजून मी कुठं आत्ताशी उठले, तरी त्याचं चालू होतं मम्मा हे करूयात ते करूयात. 2 मुलांचं सगळं काही सांभाळून इतकं सगळं करणं इतकं सोपं नसतं. तरी मी सगळं झाल्यानंतर निवांत वेळ होता तर व्हिडिओ शूट करायला घेतलं. तर पुढे बघा. सगळेजण मस्त असाल, मजेत असाल आणि खरंच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आजचा नक्कीच सांगा. तुम्हाला म्हटलं मी मगाशी की मला आज टाईम भेटला, तर असंच कधीतरी क्वचित कधी टाईम भेटला तर माझे असे व्हिडिओ शूट वगैरे चालू असतात आणि हे शूट मला फार आवडतात. सो मला तुम्हाला माझं साडी कलेक्शन खूप आवडत असेल, पण मी आता साड्या घालणं खूप कमी केलेलं आहे.
जसं घालायला म्हणजे टाईम भेटेल तसं. माझ्याकडे टाईम अपुरा पडत चाललेला आहे. सो तुमच्यासाठी तुम्हाला आवडत असेल कमेंट करा, नक्कीच वेअर करेल आणि व्हिडिओ वगैरे शूट करेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल. कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कशी दिसते मी ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. असं माझं चालू आहे आत्ता सध्या तरी व्हिडिओ काढणं. खूप दिवसातून वेळ भेटला आहे त्यामुळं मी असं शूट करते आणि अगदी छानपैकी नाही आवरलं. नॉर्मल साडीवेअर करून आपल्या एक गळ्यातला टाकलं तरी अगदी माणूस छान दिसतंय. तर तसंच काहीतरी मस्त आवरले आणि स्वतःला थोडासा व्हिडिओ काढायला मला वेळ भेटत नाही ॲक्च्युअलमध्ये. त्यामुळं म्हटलं आता वेळ आहे, स्वयंपाकाला सुट्टीच होती तर म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्यावे 2-3 आणि मस्तपैकी मी शूट केलेलं आहे. कशी दिसते काय दिसते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा माझा एकदम स्वीट अँड सिम्पल फायनल लुक आणि मी व्हिडिओ शूट करते. आणि या दोघांचं इतकं सारं भांडण चाललं इकडं की काही विचारू नका, काही म्हणजे काहीच विचारू नका. अगदी खूप सारा त्रास देतात. त्यामध्ये मला शूट करता येतच नाही. बऱ्याच जणांना वाटतं की काय होत असेल पण हे बघा हे कार्टून जे आहे ना माझंवालं अजिबात ऐकत नाही. काय रे तुझी हे दाखव ना मला इकडे ना. काय म्हटलं पाऊस आला काय? पाऊस आला, एकच पाऊस आला, त्याच्यानंतर 5 पाऊस नाही आले. म्हणजे घोषणा आहे, एकच पाऊस आला त्याच्यानंतर 5 पाऊस काय आले नाही. आणि इतकं दोघसोबत भांडण करत असताना काही विचारू नका. इतकं म्हणजे इतकं की काय विचारूच नका. माझा सिम्पल स्वेट मी काही लावलेलं नाही, अगदी पावडर पण नाही. मॉइश्चर लावलं तर थोडंसं लाईटली टिकली जी माझी डेली आहे तीच. छोट्याशा अशा कानातले वेअर केलेले आहेत जे की याच गळ्यातल्या वरच्या आहेत. आणि माझं कलेक्शन मी तुम्हाला याआधी दाखवले, परत एकदा बघायचं असेल तर नक्की कमेंट करा. आणि हेच त्याच्यावरचं छान असं मंगळसूत्र आहे. खूप भारी असं वाटतं, सिम्पल अँड सोजर लुक. कसं वाटतोय नक्की सांगा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत जा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सारं प्रेम देत आहे. तर ह्यांची पडपड इकडे चालू आहे त्यामुळे मला असं बोलता येत ना, त्यामुळे वही जोर करून बोलावं लागतं. सो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक करत जावा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप सारा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुमचा खूप सारा सपोर्ट पाहिजे आहे. आणि सबस्क्राईब अजून चॅनलला कोणी नवीन असतील, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे प्रेम द्या. इग्नोर करा हे जे पिंपल्स झालेत ते मला गरमीमुळे हीट जे आहे त्यामुळे. एंड करते ब्लॉग इथेच. मला माझा हा लुक आवडतो की माझा डेलीवाला ड्रेसवाला लुक आवडतो तोही कमेंट करून नक्कीच सांगा. तर असा काही लुक केलं होतं मी छान सिम्पल. त्यावरच्या रील्स आपल्या इन्स्टाला आलेल्याच असतील किंवा 1-2 रील मी इकडेही पोस्ट करेन. तर नक्की तुमचं लाईक करा आणि खूप सारे प्रेम द्या. दक्षाज कम ऑन टू माय बॅक अँड से बाय टू गाईज. बाय गाईस, बाय गाईस. ही अशी मस्ती चालू असते. चलो बाय.